तो हम लोगों ने बिंदा के बारे में चर्चा कर रहे हैं, बिंदा कहानी के बारे में। तो आगे महादेवी वर्मा क्या बताती है देखिए। बिंदा के अपराध तो मेरे लिए अज्ञात थे, पर पंडिताइन चाची के न्यायालय से मिलने वाले दंड के सब रूपों में से मैं परिचित हो चुकी थी। तो क्या हो जाता है, महादेवी वर्मा बताती है बिंदा को उनकी नई अम्मा बहुत दंड देती थी, उस न्यायालय से मैं ಪರಿಚಯ हो चुकी थी। ಹಾಗಾದ್ರೆ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಅವಳ ತಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ಲು ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳ ಎಲ್ಲ ಅಪರಾಧಗಳು ಅಥವಾ ಏನು ಶಿಕ್ಷೆ ದಂಡವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ಲು ಎಲ್ಲವೂ ನನಗೆ ಪರಿಚಯ ಇತ್ತು। गर्मी की दोपहर में मैंने बिंदा को आंगन की जलती धरती पर बार बार पैर उठाते और रखते हुए घंटों खड़े देखा था। तो क्या हो जाता था, दोपहर के समय में वह गर्मी में उसे रुका देती थी और जलती हुई जमीन पर वह रुक जाती थी। ಹಾಗಾದ್ರೆ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಸುಡು ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ಅವಳಿಗೆ ಕಂಬಕ್ಕೆ ಕಟ್ಟಿ ಹಾಕಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ಲು। ಆ ಗಂಟೆಗಟ್ಟಲೆ ಅವಳು ನಿಲ್ತಾ ಇದ್ಲು बिंदा। और चौके के खंबे से दिन भर बंधा पाया जाता था। ಏನು जो चौका जो रहता है, सर्कल जो रहता है, वहां पर बंधा जाता था। सर्कल कंबಕ್ಕೆ ಕಟ್ತಾ ಇದ್ಲು। भूख से मुरझाए हुए मुख के साथ पैरों नई अम्मा और कटोले में सोते मोहन पर पंखा चलते देखा था। तो क्या हो जाता था, बिंदा हमेशा भूख से उसका चेहरा जल जाता था, उदासीन होता था, लेकिन जो रसोई घर में पहरा बनकर रखवाली बनकर माँ रहती थी और कटेले पर मोहन सो जाता था। ಹಾಗಾದ್ರೆ ಮುಖವನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ತಾಯಿಯನ್ನ ನೋಡ್ತಾಳೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡಿದ್ರೆ ಇವಳು ಊಟ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅಡಿಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ರಕ್ಷಣೆಯಾಗಿ ಅವರ ನೈತ ಅಮ್ಮ ಇರ್ತಾ ಇದ್ಲು, ಆದ್ರೆ ಮೋಹನ್ ಅಲ್ಲಿ ಮಲಗಿರ್ತಿದ್ದ, ಅವನ ಮೇಲೆ ಏನು ಬಂಕ ಬೀಸಣಿಕೆ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು। उसे अपराध का ही नहीं, अपराध के अभाव का भी दंड सहन पड़ता था। इसी से पंडित जी की थाली में पंडिताइन चाची का ही काला मोटा और घुंघराला बाल निकलने पर भी दंड बिंदा को मिला। तो क्या हो जाता था, केवल अपराध करती है तो दंड मिलेगा, लेकिन अपराध नहीं करती है, दूसरे अपराध करते हैं तो भी उसे दंड मिल जाता था। ತಾನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಅಪರಾಧ ಅಲ್ಲ, ಅಥವಾ ಅಪರಾಧ ಮಾಡಿದ್ರೆ ದಂಡ ಬೇರೆ, ಆದರೆ ಬೇರೆಯವರು ಅಪರಾಧ ಮಾಡಿದ್ರೂ ಸಹಿತ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಮಾಡಿರುವಂತಹ ಅಪರಾಧಕ್ಕೆ ಅವಳಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು। उसके छोटे छोटे हाथों से धुल न सकने वाले उलझे तेलहीन बाल भी अपने स्वाभाविक बुरेपन और कोमलता के कारण मुझे बड़े अच्छे लगते थे। तो देखिए क्या हो जाता था, उसके बहुत मोटे बाल थे, उलझे हुए बाल थे, कभी तेल नहीं लगाया था, तो बहुत कोमल थे। लेकिन जो वहाँ पर पंडित के खाने के थाली में एक काला मोटा बाल पंडिताइन चाची का गिर जाता है, लेकिन सजा बिंदा को मिलती है। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಬಿಂದಾಳ ಕೂದಲುಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳ ಉದ್ದವಾದಂಥ ತಲೆ ಕೂದಲು, ಕೋಮಲವಾದಂತಹ, ಯಾವಾಗಲೂ ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಹಚ್ಚಲಾರದೆ ಏನು ಗಂಟಾಗಿ ಮಾಡಿದಂತಹ, ಆದರೆ ಬಹಳ ಕೋಮಲವಾಗಿದ್ದು ಆ ಕೂದಲುಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ನನಗೆ ಬಹಳ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಂದ ಹೇಳ್ತು, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾಳೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ದಿನ ಪಂಡಿತ್ ಊಟಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ಅವನ ತಾಟಿನಲ್ಲಿ ಆ पंडिताइन ಚನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಒಂದು ಕೂದಲು ಬಿದ್ರೂ ಸಹಿತ ಆ ಶಿಕ್ಷೆ ಯಾರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ, ಬಿಂದಾಳಿಗೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಶಿಕ್ಷೆ ಸಿಗುತ್ತೆ, पंडिताइन चाची की कैंची ने उन्हें कूड़े के ढेर पर बिखराकर उनके स्थान को बिल्ली की काली धारियों जैसी रेखाओं से भर दिया। तो मुझे रुलाई आने लगी, पर बिंदा ऐसी बैठी रही मानो सिर और बाल दोनों नई अम्मा के है। तो क्या हो जाता है, पंडित के बर्तन में जब काला मोटा बाल गिर जाता है तो उसकी सजा बिंदा को मिलती है, क्योंकि बिंदा के जो बाल थे उसके सारे बाल पंडिताइन चाची कैंची लेकर काट देती है, और जैसी बिल्ली की काली धाराएं रहती है उसके पीठ पर, ऐसा उसका सिर बना देती है, लेकिन बिंदा चुपचाप बैठ जाती है। ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ
ಆ ಪಂಡಿತಾಯಿನ್ ಚಾಚಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕೂದಲು ಬಿದ್ರೂ ಸಹಿತ ಎಲ್ಲವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ಗಂಡನ ತಾಟಿನಲ್ಲಿ ನಿನ್ನದೇ ಕೂದಲ ಬಿದ್ದಿದೆ ಅಂತಂದು ಆ ಎಲ್ಲ ಕೂದಲನ್ನ ಕತ್ತರಿ ತಗೊಂಡು ಕಟ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾಳೆ. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಒಂದು ಬೆಕ್ಕಿನ ಮೇಲೆ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಪಟ್ಟೆಗಳು ಇರ್ತವೆ, ಆ ರೀತಿ ಗೆರೆಗಳಿರ್ತವೆ, ಆ ರೀತಿ ಅವಳ ತಲೆಯನ್ನ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾಳೆ. ಆದರೆ ತಲೆ ಮತ್ತು ಕೂದಲು ಎರಡೂ ನನ್ನ ಹೊಸತಾಯಿ ಅಂಥೇಳಿ ಸುಮ್ಮನಾಗ್ಬಿಡ್ತಾಳೆ. और एक दिन याद आता है, चूल्हे पर चढ़ाया दूध उफना जा रहा था, बिंदा ने नन्हे नन्हे हाथों से दूध की पतली उतारी अवश्य, पर वह उसकी उंगलियों से छूटकर गिर पड़ी. तो देखिए क्या हो जाता है, एक बार जो चूल्हे पर दूध उफना जा रहा था, लेकिन बिंदा उसे उतारने की कोशिश करती है, लेकिन उसके पैर पर दूध गिर जाता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಒಂದು ದಿನ ಮತ್ತೊಂದು ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾಳೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ. ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬಿಂದ ಒಂದು ದಿನ ಒಲೆಯ ಮೇಲೆ ಹಾಲನ್ನು ಕುದಿಸ್ತಾ ಇದ್ಲು. ಆದರೆ ಹಾಲನ್ನ ಕುದಿಯುವಾಗ ಕೆಳಗಿಳಿಸ್ತಾಳೆ, ಆದರೆ ಎಲ್ಲವೂ ಅವಳ ಕಾಲ ಮೇಲೆ ಬಿದ್ದುಬಿಡುತ್ತೆ. ಕಾಲ್ತೆ दूध से जले पैरों के साथ दरवाजे पर खड़ी बिंदा का रोना देख मैं तो हतबुद्ध सी हो रही. तो देखिए दूध उबल रहा था, पैरों पर गिर गया है, तो वह क्या है, रोते रोते बैठ जाती है. तो उसका रोना देखकर महादेवी वर्मा हतबुद्धि यानी बुद्धिहीन हो जाती है. क्या करना है उसे समझ में नहीं आता. ಹಾಗಾದ್ರೆ ಬಿಂದ ನೋಡ್ತಾಳೆ, ಬಿಂದಾಳ ಕಾಲಲ್ಲಿ ಹಾಲು ಕುದಿಯುವಂತ ಹಾಲು ಬಿದ್ದಾಗ ಅವಳಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ಬಿಡುತ್ತೆ. ಓ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾಕ ಎಷ್ಟು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಇವಳು. ಅವಳು ಅಳುವಂದನ್ನ ನೋಡಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ದೋಚೋದೇ ಇಲ್ಲ, ಅವಳು ಬುದ್ಧಿಹೀನಳಾಗ್ಬಿಡ್ತಾಳೆ. पंडिताइन चाची से कहकर वह दवा क्यों नहीं लगवा देती, यह समझाना मेरे लिए कठिन था. उस पर जब बिंदा मेरा हाथ अपने जोर से धड़कते हुए हृदय से लगाकर कहीं छिपा देने की आवश्यकता बताने लगी, तब तो मेरे लिए सब कुछ रहस्यमय होता. देखिए तो मैं सोच रही थी, अरे महादेवी वर्मा तब सोच रही है अगर दूध गिरा है तो अपनी नई अम्मा को बुलाओ, दवा लगाओ. लेकिन जो बिंदा अपने हाथ को यानी वहां पर जो बिंदा के हाथ से पकड़े हुए हृदय से लगाकर बताती है, अरे माँ के पास मत चले जाओ, नई माँ के पास, लेकिन मुझे कहीं छिपा दे दो. लेकिन दोनों को रहस्यमय हो जाता है, आश्चर्य हो जाता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಬಿಂದ ಆಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಇವಳ ಕಾಲ್ ಮೇಲೆ ಹಾಲು ಬಿದ್ದಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಾದ್ರೂ ಔಷಧವನ್ನು ಹಚ್ಕೋಬಹುದಲ್ಲ ಹೊಸ ತಾಯಿ ಕಡೆ ಹೋಗಿ ಅಂದಾಗ. ಆದರೆ ಆ ಬಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಳ ಕೈಯನ್ನ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಸನ್ನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಸಂಕೇತ ಮಾಡ್ತಾಳೆ, ನೀನೆಲ್ಲಾದ್ರೂ ನನ್ನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗು, ಆದ್ರೆ ಪಂಡಿತಾಯಿನ್ ಚಾಚಿ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಡ. ಆಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಗೆ ಎಲ್ಲವೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. उसे मैं अपने घर में खींच लाई अवश्य, पर न ऊपर के खंड में माँ के पास ले जा सकी और न छिपाने का स्थान खोज सकी. तो देखिए मैं तो उसे ऊपर वहाँ पर अपने घर पर लेकर चली जाती हूँ, लेकिन माँ पास लेकर जाना भी मुझे डर था, इसलिए मैं छिपाने की उसका जो जो अलग जगह खोजने लगी. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಅವಳನ್ನ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಆದ್ರೆ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ಅವಳಿಗೆ ಸಮಾಧಾನವನ್ನ ಪಡಿಸ್ಬೇಕು ಅಥವಾ ಎಲ್ಲಿ ಹುಡುಕ್ಬೇಕು ಜಗವನ್ನ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ನಾನು ನನ್ನ ತಾಯಿ ಕಡೆನೂ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ತಾಯಿನೂ ಬೈತಾ ಇದ್ರು. इतने में दीवारें लांघकर आने वाले पंडिताइन चाची के उग्र स्वर ने भय से हमारी दिशाएं रूंध दी. इसी से हड़बड़ाहट में हम दोनों उस कोठरी में जा घुसी जिसमें गाय के लिए घास भरी जाती थी. तो क्या हो जाता था, पीछे से पंडिताइन चाची को पता चल गया था, तो उसकी बहुत जोरदार आवाज आ रही थी, इसलिए हमारी जो दिशाएं रूंध जाती है, हम लोग रास्ता बदल लेते हैं और हड़बड़ाहट में हम लोग जो जल्दबाजी में जो गाय को बांधने की जो कोठरी होती है उसमें जाकर बैठ जाते हैं. ಆಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹಾಲು ಬಿದ್ದಿದ್ದು ಪಂಡಿತಾಯಿನ್ ಚಾಚಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಮಲತಾಯಿಗೆ. ಅವಳ ಕಠೋರ ಸ್ವರ ನಮ್ಮಿಬ್ಬರಿಗೂ ಕೇಳಿಸುತ್ತೆ. ಆಗ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ದಿಶೆಗಳು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ಬಿಡ್ತವೆ. ಅವಸರದಲ್ಲಿ ನಾವು ಆ ನಮ್ಮ ಆಕಳು ಕಟ್ಟುವಂತ ದನದ ಕೊಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಡಗಿಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮುಜೆ ತೋ घास की पत्तियां भी चुभ रही थी, कोठरी का अंधकार भी कष्ट दे रहा था, पर बिंदा
अपने जले पैरों को घास में छिपाए और दोनों ठंडे हाथों से मेरा हाथ दबाए ऐसे बैठी थी मानो घास का चुभता हुआ ढेर रोशनी बिछौना बन गया हो। तो क्या हो जाता था वहाँ पर बताती है महादेवी वर्मा, मुझे तो हम लोगों ने कोठरी में बैठा बैलों के, लेकिन मुझे घास की पत्तियां बहुत चुभ रही थी, अंधकार भी डर लग रहा था, लेकिन बिंदा ऐसे बैठी थी शायद वह रेशमी बिछौने में सो गई हो। उतनी सहने की ताकत किसमें थी? बिंदा में थी। ಹಾಗಾದ್ರೆ ಬಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಇವೆಲ್ಲವನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ನನಗೇನು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಂಧಕಾರದಲ್ಲಿ ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಅಡ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, ಆದ್ರೆ ಆ ಹುಲ್ಲಿನ ಕಡ್ಡಿಗಳು ಎಷ್ಟು ಚುಚ್ಚುತ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ನನಗೆ ಅಂಧಕಾರನೂ ಕಷ್ಟ ಕೊಡ್ತಾ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಬಿಂದ ಮಾತ್ರ ಸುಟ್ಟಂತಹ ಕಾಲಿನಲ್ಲಿನೂ ಸಹಿತ ರೇಷ್ಮೆಯ ಹಾಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಲಗಿದಾಳೋ ಏನೋ ಅನ್ನುವಂತ ಅನುಭವ ಅವಳಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. मैं तो शायद सो गई थी क्योंकि जब घास निकालने के लिए आया हुआ गोपी इस अभूतपूर्व दृश्य की घोषणा करने के लिए कोलाहल मचाने लगा, तब मैंने आंखें मलते हुए पूछा, क्या सवेरा हो गया? देखिए, जब गाय को चारा डालने के लिए गोपी आ जाता है तो वो हैरान हो जाता है, दोनों यहाँ पर बंद है, लेकिन मैं फिर भी उसके सामने अपना नाटक बता देती हूँ, तो करती हूँ, अरे क्या सवेरा हो गया है. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವಿಬ್ಬರು ಅಲ್ಲಿ ಏನು ಅಡಗಿಕೊಂಡಾಗ ಗೋಪಿಯಲ್ಲಿ ಹುಲ್ಲನ್ನು ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಬಂದು ನಮ್ಮಿಬ್ಬರನ್ನ ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆದ್ರೆ ನಾನು ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ಸಂದೇಹ ಬರಬಾರ್ದಂತಂದು ಹಾಗಾದ್ರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಆಗಿದೆಯಾ ಅಂತೇಳಿ ಕಣ್ಣನ್ನ ಉಜ್ಜುತ್ತಾ ಹೊರಗೆ ಬಂದೆ. ಮಾನೆ बिंदा के पैरों पर तिल का तेल और चूने का पानी लगाकर जब अपने विशेष संदेशवाहक के साथ उसे घर भिजवा दिया, तब उसकी क्या दशा हुई यह बताना कठिन है, पर इतना तो मैं जानती हूँ कि पंडिताइन चाची के न्याय विधान में न क्षमा का स्थान था न अपील का अधिकार. तो क्या हो जाता है, माँ हमारी जो महादेवी वर्मा बताती है, मेरी जो माँ थी तो बुलाती है, बुलाकर महादेवी वर्मा के जख्म को तिल का तेल लगाती है, चूने का पानी लगाती है. लगाने के बाद क्या हो जाता है, जो सारा वहाँ पर संदेशवाहक से उनके घर भेजा जाता है, लेकिन पंडिताइन चाची के घर में या उसके न्याय विधान में क्षमा का स्थान था, न अपील करने का अधिकार था. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಬಿಂದ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಆಗ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಳ ತಾಯಿ ಆ ಎಳ್ಳಿನ ಒಂದು ಸುಣ್ಣದ ನೀರಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಎಳ್ಳೆಣ್ಣೆ ಇರ್ಬೋದು ಎಲ್ಲವನ್ನ ಹಚ್ಚಿ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಸಂದೇಶಕ ವಾಹಕರಿಂದ. ಆದರೆ ಆವಾಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ಒಂದು ಕ್ಷಮೆ ಸಿಗಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಪಂಡಿತಾइन ಚಾಚಿ ಕಡೆ ಕ್ಷಮಿಸುವಂತಹ ಗುಣ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ಅಪೀಲ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಕೇಳಬೇಕಂದ್ರೇನು ಸಹಿತ ಅವಳು ಅಧಿಕಾರವನ್ನ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. फिर कुछ दिनों तक मैंने बिंदा को घर आंगन में काम करते नहीं देखा. उसके घर जाने से माँ ने मुझे रोक दिया था, पर वे प्राय कुछ अंगूर और सेब लेकर वहां हो आती थी. तो बाद में क्या हो जाता है, माँ ने मुझे बिंदा के घर जाने से इनकारा, तो लेकिन फिर भी जो वह फल लेकर उसके घर जाकर आती थी. ಹಾಗಾದ್ರೆ ತಾಯಿ ಏನ್ ಮಾಡಿದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ, ನನಗೆ ಬಿಂದಾಳ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ನಿಷೇಧವನ್ನ ಹೇರ್ಬಿಟ್ಲು, ಆದರೆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಹಣ್ಣಿರ್ಬೋದು ಸೇಬು ಹಣ್ಣಿರ್ಬೋದು ಅವುಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಹೋಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ಲು ನಮ್ಮ ತಾಯಿ ಅವಳ ಮನೆಗೆ. बहुत खुशामद करने पर रुकिया ने बताया कि उस घर में महारानी आई है, क्या वे मुझसे नहीं मिल सकती? पूछने पर वह मुंह में कपड़ा ठूसकर हंसनी रोकने लगी. तो देखिए क्या हो जाता है, वहां पर जब महादेवी वर्मा की सहेली रुकिया थी तो रुकिया से पूछती है, तो रुकिया बताती है उस घर में महारानी आई है. तो महादेवी वर्मा कहते महारानी आई है तो क्यों मुझसे बात नहीं कर सकती, लेकिन फिर भी रुकिया कुछ बिना बताए हंसते चली जाती है. ಆಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಗೆ ಬಿಂದಾಳ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಬೇಕಂತೇಳಿ ಬಹಳ ಆಸೆ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ರುಕಿಯಾ ತನ್ನ ಗೆಳತಿಗೆ ರುಕಿಯಾನನ್ನ ಕೇಳ್ತಾಳೆ, ಏನಾಗಿರ್ಬೋದು ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಂದಾಗ, ಆಗ ರುಕಿಯಾ ಹೇಳ್ತಾಳೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಹಾರಾಣಿ ಬಂದಿದ್ದಾಳೆ ಅಂದಾಗ, ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಮಹಾರಾಣಿ ನನಗೆ ಭೇಟಿ ಆಗೋದಿಲ್ವಾ ಅಂತೇಳಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಆಗ ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಅವಳು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾಳೆ ರುಕಿಯಾ. ಜಬ್ ಮೇರೆ ಮನ್ ಕಾ कोई समाधान न हो सका, तब मैं एक दिन दोपहर को सबकी आंख बचाकर बिंदा के घर
पहुंची। तो क्या हो जाता है, महादेवी वर्मा उसी समय बिंदा के लिए जानने के लिए वहां से चली जाती है। ಅವಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲವನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅಲ್ಲಿಂದ ಬಿಂದಾಳ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। नीचे के सुनसान खंड में बिंदा अकेली एक काट पर पड़ी थी। तो एक जो खाट था उस खाट पर बिंदा अकेले पड़ी है। ಒಂದು ಏನು ಆ ಪಲಂಗವನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಅದರ ಮೇಲೆ ಮಲಗಿದ್ದಾಳೆ ಬಿಂदा। आंखें गड्ढे में ढस गई है, तो आंखें बहुत अंदर चली गई हैं, ಕಣ್ಣುಗಳೇ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿದ್ದಾವೆ। मुख दानों से भर कर न जाने कैसा हो गया था। तो खाना नहीं था तो चेहरा उदासीन था, ಊಟ ಇಲ್ಲಲಾರದೆ ಮುಖ ಬಾಡಿ ಹೋಗಿದೆ ಬಿಂದಾಳ ಮುಖ। और मैली सी चादर के नीचे छिपा शरीर बिछोने से भिन्न ही नहीं जान पड़ता था। तो देखिए, तो मैली चादर उड़ी थी तो उसका शरीर ही दिखाई नहीं दे रहा था। ಹೊಲಸಾದಂತಹ ಚಾದರನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಅವಳ ಶರೀರ ಕಾಣ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ಡಾಕ್ಟರ್ दवा की शीशियाँ, सिर पर हाथ फेरती हुई माँ और बिछौने के चारों चक्कर काटते हुए बाबूजी के बिना भी बीमारी का अस्तित्व है, यह मैं जानती थी। इसी से उस अकेली बिंदा के पास खड़ी होकर चकित सी चारों ओर देखती रह गई। तो क्या जाता है, डॉक्टर भी नहीं है, दवा की जो शीशियाँ भी नहीं है, या सिर पर हाथ फेरते हुए माँ, बिछौना कोई भी नहीं है, फिर भी वह बीमार पड़ी थी। मैं आश्चर्य से उसे देखने लगी, क्योंकि जब हम लोग बीमार पड़ते हैं तो माँ बाप रहते हैं, डॉक्टर रहते हैं, दवाई आती है, लेकिन बिंदा को ऐसा कुछ भी नहीं था। ಹಾಗಾದ್ರೆ ಬಿಂದಾ ಬಹಳ ರೋಗದಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾನಂದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ, ಔಷಧಿಗಳಿದ್ದಾವೆ, ಅಥವಾ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹಾಸಿಗೆ ಇದೆ, ಎಲ್ಲವನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಅವಳು ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು। ಆದರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸಹಿತ ಅಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। बिंदा ने कुछ संकेत और कुछ स्पष्ट शब्दों में बताया कि नई अम्मा मोहन के साथ ऊपर के खंड में रहती है, शायद चेचक के डर से सवेरे शाम बरौनी आकर उसका काम कर जाती है। चेचक सिडुबुर होगा। तो क्या हो जाता है, यहाँ पर बिंदा बताती है, इशारा करती है महादेवी वर्मा को, अरे मुझे क्या हो गया है, यहाँ पर चेचक का रोग हो गया है, जो स्मॉल जो फोक्स होते हैं जो शरीर के ऊपर, तो वहाँ पर ऐसा रोग होया, इसलिए उस रोग के कारण मोहन और माँ नीचे रहते हैं, मैं ऊपर रहते हैं, मैं नीचे रहती हूँ, मेरा काम बरौनी आकर कर जाती है। ಆಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಗೆ ಸಂಕೇತ ಮಾಡ್ತಾಳೆ ಬಿಂದಾ, ನನಗೆ ಸಿಡುಬು ರೋಗ ಬಂದಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ಅವರೆಲ್ಲರೂ ಮೇಲಿರ್ತಾರೆ, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತೇನೆ, ನನ್ನ ಕೆಲಸವನ್ನ ಬರೌನಿ ಅನ್ನುವಂಥ ಕೆಲಸದವಳು ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾಳೆ। फिर तो बिंदा को देखना असंभव न हो सका, क्योंकि मेरी इस आज्ञा उल्लंघन से माँ बहुत चिंतित होती थी। तो माँ को, महादेवी वर्मा को, माँ को फिर से पता चलता है और उसे बंद कमरे में बंद कर देती है। ಆಗ ಆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಳ ತಾಯಿಗೆ ಈ ವಿಷಯ ಮತ್ತೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। ಆಗ ಅವಳು ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾಳಂದ್ರೆ ತನ್ನ ಮಗಳನ್ನ ಹೊರಗೆ ಹೋಗಲಾರದ ಹಾಗೆ ಕೂಡಾಕ್ಬಿಡ್ತಾಳೆ। एक दिन सवेरे ही रुकिया ने उनसे न जाने क्या कहा कि वे रामायण बंद कर बार बार आंखें पोंछती हुई बिंदा के घर चल दी। जाते जाते वे मुझे बाहर न निकलने का आदेश देना नहीं भूली थी, इसी से इधर उधर से झांक कर देखना आवश्यक हो गया। तो क्या हो जाता था, एक दिन रुकैया आकर अपने माँ के कानों में कुछ बताती है, लेकिन माँ मेरी जो रामायण पढ़ रही थी उस किताब को बंद कर रोते रोते चली जाती है। जाते समय मुझे आदेश देती है, घर से बाहर मत आना। ಒಂದು ದಿನ ಏನಾಗುತ್ತೆ, ರುಕಯ್ಯ ಬಂದು ನನ್ನ ತಾಯಿಗೆ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಏನೋ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾಳೆ, ಹೇಳಿದಾಗ ನನ್ನ ತಾಯಿ ರಾಮಾಯಣವನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಅಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ, ನನಗೆ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತಾಳೆ, ನೀ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗಡೆ बरबेड़। रुकिया मेरे लिए त्रिकालदर्शी से कम न थी, परंतु वह विशेष अनुनय विनय के बिना कुछ बताती ही नहीं थी, और उसे अनुनय विनय करना मेरे आत्मसम्मान के विरुद्ध पड़ता था। तो मैं समझी थी शायद रुकैया मुझे भी बताएगी, लेकिन रुकैया को मनवाना पड़ता था, लेकिन मनवाने के, दूसरों के सामने मनवाना, झुकना मुझे पसंद नहीं था, इसलिए मैंने क्या किया, सारा छोड़ दिया। हागाದ್ರೆ
ಆ ರುಕಯ್ಯ ಎಲ್ಲವನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು. ಹೇಳಿದಾಗ ಅವಳು ತ್ರಿಕಾಲದರ್ಶಿಯ ಸಮಾನ ನನಗೆ ಎಲ್ಲವನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಅವಳಿಗೆ ಅನುನಯ ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ನಾನು ಅವಳಿಗೆ ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ, ನನಗೆ ಅದು ವಿರೋಧವಾಗಿತ್ತು. ಅತಃ खिड़की से झांक कर मैं बिंदा के दरवाजे पर जमा हुए आदमियों के अतिरिक्त और कुछ न देख सकी, और इस प्रकार की भीड़ से विवाह और बारात का जो संबंध है उसे मैं जानती थी. तो बिंदा के घर के सामने बहुत सारे लोग जमा हुए थे, तो मैं अंत में यही निर्णय पर आ गई, आज बिंदा की शादी हो रही है, विवाह हो रहा है. ಹಾಗಾದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಆ ಬಿಂದಾಳ ಮನೆಯ ಮುಂದೆ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಅನ್ಸುತ್ತೆ ಇವತ್ತು ಬಿಂದಾಳ ಮದುವೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಮೆರವಣಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. तब क्या उस घर में विवाह हो रहा है, और हो रहा है तो किसका? आदि प्रश्न मेरी बुद्धि की परीक्षा लेने लगे. पंडित जी का विवाह तो तब होगा जब दूसरी पंडिताइन चाची भी मरकर तारा बन जाएगी, और बैठ न सकने वाले मोहन का विवाह संभव नहीं. यही सोच विचार कर मैं इस परिणाम तक पहुंची कि बिंदा का विवाह हो रहा है और उसने मुझे बुलाया तक नहीं. इस अचिंत्य अपमान से आहत मेरा मन सब गुड़ियों को साक्षी बनाकर बिंदा को किसी भी शुभ कार्य में न बुलाने की प्रतिज्ञा करने लगा. तो क्या हो जाता है, महादेवी वर्मा सोचती है अगर बिंदा के घर में शादी हो रही है तो किसकी? पंडित जी की भी नहीं हो सकती क्योंकि पंडिताइन चाची है, और मोहन की भी नहीं सकती कि मोहन बीमार है. तो शायद आज सच में किसकी शादी हो रही है? बिंदा की शादी हो रही है. अरे बिंदा मेरी बचपन की सहेली होकर मुझे शादी में बुलाया तक नहीं, इसलिए वह चिंतित हो जाती है, बेचैन हो जाती है, और अपने सारी गुड़ियों को साक्षी देकर बताती है आज से मैं अपने कोई भी शुभ कार्य में बिंदा को नहीं बुलाऊंगी, प्रतिज्ञा करती है. ಹಾಗಾದ್ರೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಇವತ್ತು ಆ ಬಿಂದಾಳ ಮನೆಯ ಮುಂದೆ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಮದುವೆ ಆಗ್ತಾ ಇರ್ಬೋದು? ಮೋಹನ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಪಂಡಿತನ ಮದುವೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಪಂಡಿತಾಯಿನ್ ಚಾಚಿ ಇದ್ದಾಳೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇವತ್ತು ಬಿಂದಾಳ ಮದುವೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನನ್ನ ಗೆಳತಿಯಾಗಿ, ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಸಖಿಯಾಗಿ ನನಗೆ ಮದುವೆ ಕರೆದಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಗುಡಿಗಳ ಏನು ಗೊಂಬೆಗಳನ್ನ ನನ್ನ ಮುಂದೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತೇನೆ, ಪ್ರಮಾಣವನ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ, ಅವಳಿಗೆ ಯಾವುದೇ ಶುಭ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಕರೆಯೋದಿಲ್ಲ. कई दिन तक बिंदा के घर झांक झांक कर जब मैंने माँ से उसके ससुराल से लौटने के संबंध में प्रश्न किया, तब पता चला कि वह तो अपने आकाश वासिनी अम्मा के पास चली गई. तो बार बार मैं माँ से प्रश्न पूछती थी, तो अंत में पता चला वह ಆಕಾಶ ಅಮ್ಮ ಕೆ ಪಾಸ್ ಚಲಿ ಗೈ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾ ಪದೇ ಪದೇ ಅವಳ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ತಿದ್ದೆ. ಆಗ ತಾಯಿ ಹೇಳಿದ್ಲು ಅವಳು ತನ್ನ ತಾಯಿ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ. उस दिन मैं प्राय चमकीले तारे के आसपास पहले छोटे तारों में बिंदा को ढूंढती रही, पर इतनी दूर से पहचाना क्या संभव था? देखिए मैं उस दिन से तारों की ओर देखते रही और मेरे बिंदा को ढूंढती रही, लेकिन उसे पहचाना नामुमकिन. ಆಗ ಅವಳು ಸತ್ತೋದಂಥ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾದಾಗ ನಾನು ಪ್ರತಿದಿನ ನಕ್ಷತ್ರದ ಕಡೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಆದರೆ ಅವಳಿಗೆ ಕಂಡುಹಿಡಿಯೋದು ನನಗೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ. तब से कितना समय बीत चुका है पर बिंदा और उसकी नई अम्मा की कहानी शेष नहीं हुई. कभी हो सकेगी या नहीं इसे कौन बता सकता है. तो देखिए ऐसे बिंदा, ऐसे माँ बहुत कुछ आकर चली जाती हैं, इसलिए हम लोगों को हमेशा तो ध्यान रखना है कि समाज में ऐसा परिवेश न आए. ಹಾಗಾಗಿ ಇಂಥ ಬಿಂದ ಅಥವಾ ತಾಯಂದಿರು ಬಹಳಷ್ಟು ಆಗಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ, ಇಂತಹ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅಥವಾ ಇಂಥ ಸನ್ನಿವೇಶದಿಂದ ನಾವು ಅರ್ಥವನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನಮ್ಮ ಜೀವನ ಯಾವ ರೀತಿ ಅಥವಾ ಅನಾಥ ಮಕ್ಕಳ ಜೀವನ ಯಾವ ರೀತಿ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.